नमस्कार मंडळी. आज अश्विनींनी काय केलं आहे बघा. तर गोड पुऱ्या केल्या आहेत भोपळ्याच्या. आता कोणाच्या मनात शंका येईल, ह्या पुऱ्या म्हणताय पण ह्या तर फुगल्या नाही आहेत, पण ह्या फुगून बसलेल्या पुऱ्या आहेत. आणि ह्या फुगतातच असं नाही, कारण ह्याच्यामध्ये गूळ आहे आणि भोपळ्याच्या पुऱ्या आहेत, त्यामुळे त्या फुगतीलच असं नाही. फक्त ही तळताना मस्तपैकी सावकाशपणे तळा, फक्त ती जळली नाही पाहिजे एवढं एक ध्यान द्या. या पुऱ्या तुपाबरोबर खायच्या आहेत, साजूक तुपाबरोबर. या पुऱ्या कशा केल्या हे बघायचं असेल तर अश्विनी चॅनलला जाऊन बघूया भोपळ्याच्या गोड पुऱ्या. नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. पाऊस पडतोय की नाही मंडळी? चला आता पावसात खाऊया भोपळ्याच्या गोड गोड पुऱ्या. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणार आहे साहित्य: लाल भोपळा. लाल भोपळा बघा असा शिजवून घेतला आहे, तुकडे करायचे आणि पाण्यात शिजवून घ्यायचं आहे. पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. तूप घेतलं आहे, ही जे डाव दिसते त्या डावेनेच मी हे तूप काढून घेतलं आहे. हे गरम करून आता आपण घालायचं आहे. बेसन घेतलं आहे मोठा 1 चमचा, तांदूळाचं पीठ घेतलं आहे मोठा 1 चमचा, कणिक घेतली आहे मोठा 1 बाऊल, गूळ घेतला आहे हाही 1 वाटी घेतला आहे, मीठ आणि वेलची पावडर. वेलची पावडर हवे असल्यास घाला, नाही तर वेलची पावडर ह्या भोपळ्याच्या पुऱ्यांना लागतेच असं काही नाही आहे. आता मी काय केलं आहे, हा जो भोपळा घेतला आहे हा 1 वाटी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी घेतला आहे आणि तेवढाच 1 वाटी गूळ आणि भोपळा बघा मी इथे मिश्रण सारखं करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला लावूया आणि त्याच्यामध्ये सर्व पिठं बसवायचे आहेत. आता जे मिश्रण आपण मिक्सरला लावणार आहोत त्याच्यामध्ये हा भोपळा आणि इथे घेतलेला गूळ हा पण घालून देऊया, मिक्सरला काढून घेऊया आणि मग त्याच्यात पिठं बसवूया, 5 मिनटं ठेवूया आणि करूया भोपळ्याच्या पुऱ्या, गोड गोड पुऱ्या. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप, ते मात्र विसरायचं नाही आहे. तूप गरम करायचं आहे आणि मग घालायचं आहे. हे पहा मंडळी, 1 वाटी भोपळा आणि गूळ असं मी मिक्स करून घेतला आहे. त्याच्यात गूळ पहा विरघळला आहे, पण आता तुम्हाला दाखवायचं आहे मला, त्याच्यासाठी हा गूळ आणि हा भोपळा इथे ठेवला आहे. हे दोन्ही आपण या भांड्यात घालूया, मीठ आणि वेलची पावडर घालून घेऊया आणि फिरवून घेऊया. हे पहा मंडळी, आपण जे मिक्सरमधनं मिश्रण काढलं भोपळा आणि गूळ ते या पद्धतीने झालं आहे. आता एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात पीठ घालून घेऊया. तूपही गरम झालेलं आहे. पुढे काय करायचं आहे ते पाहूया. आपण एक मोठं भांडं घेतलं आहे. ही बघा कणिक ओतून घेऊया. डाळीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ, वेलची पावडर आणि मीठ मी त्या भोपळ्यामध्येच घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये गरम तूप घालून घ्यायचं आहे. तूप गरम झालेलं आहे. हे पहा, तूप एवढं गरम करायचं आहे. आता हे पीठ आणि तूप आधी चमच्याने आपण एकत्र करून घेऊया, कारण आपल्याला आता ह्याच्यात हात घालता येणार नाही. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमधनं भोपळा आणि हे काढलं गूळ ते त्याच्यात घालून आपण गोळा तयार करायचा आहे. पाणी आपल्याला लागणार नाही आहे, पण लागलंच तर हा मिक्सरच्या भांड्यात मी हे पाणी घेतलेलं आहे, ह्याचा वापर करायचा आहे. आधी हे आपण चमच्याने सारखं करून घेऊया. आता हे तूप थोडंसं थंड होऊ द्या. मग हे हाताने सगळं ह्याला तूप लागलं पाहिजे ह्या पिठाला, आणि मगच भोपळा गूळ ह्याचं मिश्रण घालायचं आहे. बघा आता आपण या पिठाला सगळं तूप लावून घ्यायचं आहे. आणि हे जे मिश्रण आपण इथे बनवून ठेवलं आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला पीठ बनवायचं आहे. आता हे जे मिश्रण पातळ दिसतंय हे सगळं लागणार नाही आहे, थोडंच लागणार आहे. राहिलेलं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि परत एकदा पुऱ्या बनवायच्या. या पुऱ्या साधारण 4 ते 5 दिवस राहतात, पण तोंडापुढे त्या 2 दिवससुद्धा राहत नाही. हे पहा, आता आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. अगदी थोडंसं पाणी घालणार आहे. बघा हातावर थोडंसं पाणी घ्यायचं. 1-2 चमचेच पाणी घेतलं आहे, छोटा 2 चमचा.
कारण आपलं भोपळा आणि गूळ याचं सारणही जास्ती झालं तर आपली पुरी चांगली होत नाही. म्हणून मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करून घालायचं आहे आणि पीठ मळायचं आहे. आता हे जे पीठ तुम्ही भिजवणार ते एकदम घट्ट भिजवा, म्हणजे पुरी लाटताना आपल्याला पीठ लागत नाही. कारण आपण पीठ लावलं तर आपल्या तेलामध्ये सगळं ते पीठ उतरतं. आता हे जे उरलेलं पीठ आहे ते पाणी लावून लावून मी मळून घेते. हे पहा, आपला पुऱ्यांचा गोळा बनवून तयार झाला आहे. आता आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनटं, 10 मिनटं नाहीच ठेवायचं, 5 ते 7 मिनटं आपण हे पीठ मुरवायला ठेवूया आणि करूया भोपळ्याच्या गरम गरम गोड पुऱ्या. तर तेल लावल्यामुळे आपला हात पण स्वच्छ झाला. आता या मी तेलामध्ये तळणार आहे, तुपात तळणार नाही आहे. तेल तापायला ठेवूया आणि तळून घेऊया पुऱ्या. पण आधी हे 5 मिनटं ठेवून देऊया झाकून. हे बघा मंडळी, आपला हा जो आपण कणकेचा गोळा बनवून घेतला हा छानपैकी मुरला आहे. मी लाट्यासुद्धा इथे बनवून घेतल्या आहेत आणि पुऱ्यासुद्धा लाटून घेतल्या आहेत. पण आता आपण ह्याच्या पुऱ्या लाटून घेऊया. तर ही पुरी जर चिटकत असेल तर इथे तेल लावायचं, थोडंसं तेल मी घेऊन ठेवलं आहे, लागत नाही आहे. पण जर तुम्हाला असं वाटलं की पुरी चिकटते तर आपण इथे तेल लावून घ्यायचं आणि मग पुरी लाटायची. तुम्ही एक मोठी गोल पोळी लाटली आणि वाटीनी जर आपण पुऱ्या केल्या तरी पण चालतील. हे पहा, या अशा पुऱ्या मी लाटून घेतल्या आहेत. आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया. हे बघा मंडळी, आपण सर्व पुऱ्या या पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत. आता ह्या आपण तळून घेऊया. गरम गरम तेलात पुऱ्या तळून घेऊया. हे पहा, तेल तापलेलं आहे. मी आता पुऱ्या तळून घेणार आहे. पुरी सोडताना तेलामध्ये हळू सोडायची, गॅस मोठा ठेवायचा आहे. जर आपल्याला असं वाटलं तेल खूप तापलं आहे तर गॅस कमी करायचा, थोडा मिडियम करायचा. आपल्याला पुऱ्या करताना गॅस कमी जास्तही करावा लागतो. अशा बनल्या आपल्या गोड पुऱ्या. आता याच्यावर साजूक तूप घालायचं आणि खायचा. ही पुरी आहे, ही फुगली तरी पण थोड्या वेळाने बसून जाईल. ही अशी फुललेली पुरी राहणार नाही. आता मी गॅस मिडियम केला आहे कारण आपलं तेल तापलेलं आहे.
गुळामुळे आपल्याला ह्या पुऱ्या ह्याच रंगावर दिसणार, पांढऱ्या पांढऱ्या दिसणार नाही. चला, भोपळ्याच्या पुऱ्या तयार. आज आमच्याकडे कसा बेत आहे, भोपळ्याच्या पुऱ्या आणि दहीबत्ती. म्हणजे दहीबत्ती केली, दही भात, त्याला मस्तपैकी कढीलिंब, मिरची, उडदाची डाळ याची फोडणी. रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो, त्यासाठी हा बेत. आता या पुऱ्या टिकायला 4 दिवस टिकतात, पण आमच्याकडे टिकत नाहीत. त्या आजच्या आजच संपून जाणार. आणि मी थोड्याच केल्या आहेत, त्या टिकण्या एवढ्या केल्याच नाही आहेत. थोड्याशा पिठाच्या पुऱ्या लाटल्या आहेत, थोडंसं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं आहे. परत कधीतरी स्वराला डब्याला पुऱ्या करून देणार. चला तर मग आता साजूक तूप लावूया आणि पुरी खायला घेऊया. हे पहा मंडळी, आपल्या भोपळ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. पुऱ्या म्हटल्यावर त्या टम्म फुगणाऱ्या पुऱ्या होणार नाहीत. या गुळामुळे असा रंग ह्याला येतो आणि मध्ये साजूक तूप ठेवलेलं आहे, त्याच्याबरोबर ही पुरी खायची आहे. पुरीला असं साजूक तूप लावून घ्यायचं मस्तपैकी आणि गुंडाळी करायची आणि खाऊन घ्यायची. या गोड पुऱ्या, भोपळ्याच्या गोड पुऱ्या जर का तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. आता तुम्हाला जर याच्यामध्ये शंका आली की ह्या पुऱ्या अशा का झाल्या आहेत, अशा तांबड्या का दिसत आहेत, जळल्यासारख्या का दिसत आहेत, तर त्या जळल्या नाही आहेत. त्याचा रंग गुळामुळे असाच येणार आणि त्या फुललेल्या पुऱ्या राहत नाहीत, फुगलेली पुरी राहत नाही. आपली साधी पुरीसुद्धा फुगलेली असते, पण ती आपण बाहेर काढली की जरा वेळाने बसून जाते. या गोड पुऱ्या झक्कास झाल्या आहेत. मी खाऊन पाहिल्या आहेत. तुपाबरोबर आता मी खायला घेणार आहे. ह्या पुऱ्या तळताना फक्त गॅस कमी जास्ती करावा लागतो, एवढं एक ध्यान द्या. चला तर मग आता आपण भोपळ्याच्या पुऱ्या खाऊया. बाय बाय.